Hi students, in the previous lecture we have started our new point fluids in motion. In that we have studied in last lecture different terms which are associated with the fluids in motion such as flow lines, flow tubes, streamlines, steady flow, etc. we have seen. Also we have seen the two types of flows which are streamline flow and turbulent flow. In that we have seen that the streamline flow is a steady flow and turbulent flow is a unsteady flow. Example of the streamline flow is the river water and a water flowing through a tube is the example of streamline flow. And what is the example of turbulent flow? The example is the flooded river. फ्लडेड रिवर हे एक्झाम्पल कशाचं आहे? टर्ब्युलंट फ्लोचं एक्झाम्पल आहे. आणखीन एक एक्झाम्पल मी सांगितलेलं होतं ते होतं कोणतं? स्टॉर्म. स्टॉर्म हे जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? तर टर्ब्युलंट फ्लोचं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे आपण फ्लोचे दोन टाइप्स बघितले, स्ट्रीमलाइन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. आणखीन काही आपण टर्म्स बघितलेल्या होत्या. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघितलेला होता की क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय असतो. क्रिटिकल व्हेलॉसिटी ही अशी व्हेलॉसिटी आहे ज्याच्यापेक्षा कमी स्पीड असेल तर फ्लो असतो स्ट्रीमलाइन आणि त्याच्यापेक्षा जास्त स्पीड असेल तर फ्लो असतो टर्ब्युलंट. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू सपोज लेस दॅन 1000 आहे देन द फ्लो इज स्ट्रीमलाइन. इफ द व्हॅल्यू ऑफ रेनॉल्ड्स नंबर lies between 1000 and 2000 then the flow is streamline and it may convert into the turbulent flow. And third is if the Reynolds number is greater than 2000 then what happens? The flow must be turbulent flow. Okay, so we have seen that according to the value of Reynolds number we can determine the flow is streamline or turbulent flow. Okay, streamline flow is having the velocity less than the critical velocity and turbulent flow is having the velocity greater than the critical velocity. Okay, in streamline flow the velocity is constant at every point and in turbulent flow velocity of the particle does not remain constant. There must be rotational motion for some particles. Okay, streamline flow, turbulent flow म्हणजे काय? क्रिटिकल व्हेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर हे पॉइंट आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेले होते. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस आवर न्यू पॉइंट विच इज विस्कॉसिटी. व्हॉट इज द विस्कॉसिटी? विस्कॉसिटी म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. याच्यासाठी मी इथे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. बघा, सपोज असा एक स्लॅन्टिंग सरफेस आहे, उतरता असा एक सरफेस आहे. त्या सरफेसवर तुम्ही काय केलं बघा, एका साईडून इथून ऑइल तुम्ही ड्रॉप केलं, इथून हनी आणि त्यानंतर वॉटर. हां, ऑइल, हनी, वॉटर हे तीन सबस्टान्सेस तुम्ही काय केले, स्लॅन्टिंग सरफेस आहे आणि त्याच्यावरून काय केले तुम्ही, ड्रॉप केले, सोडून दिले. तर काय होईल सांगा मला? तर ऑइल, हनी, हनी म्हणजे मध आणि वॉटर या तीन सबस्टान्सेसमधला कोणता सबस्टान्स हा बॉटमला पहिल्यांदा रीच होईल? ॲट द सेम टाईम तुम्ही तिघांना एका सेम लेवलवरून जर सोडलं खाली तर सगळ्यात पहिल्यांदा बॉटमला कोण येईल? तर वॉटर येईल, बरोबर. त्यानंतर त्याच्या मागोमाग कोण येईल? तर ऑइल येईल आणि थर्ड नंबरला कोण असेल? तर हनी. आता इथे आपल्याला समजतं आहे की वॉटर हे इझिली खाली फ्लो होत आहे, ऑइल त्याच्यानंतर येईल आणि हनी त्यानंतर हळूहळू त्या सरफेसवरून खाली येईल. मग आता ही जी प्रॉपर्टी आहे, कसली प्रॉपर्टी आहे? तर फ्लुईडमध्ये नंबर ऑफ लेयर्स आहेत आणि कालच सांगितलं की स्ट्रीमलाइन फ्लो जो आहे त्याच्यामध्ये सपोज हॉरिझॉन्टल सरफेसवरून फ्लुईड काय होतं आहे, फ्लो होतं आहे, तर त्या फ्लुईडला नंबर ऑफ लेयर्समध्ये काय होतं, डिव्हाइड होतं आणि नंबर ऑफ लेयर्समध्ये फ्लुईड फ्लो होत असताना प्रत्येक लेयरचं स्पीड हे कसं असतं, डिफरंट असतं आणि एका लेयरमध्ये ते स्पीड सगळीकडे सेम असतं. म्हणजे स्पीड इज सेम ॲट
each point for a same layer and it changes from layer to layer. हे आपण बघितलेलं होतं. मग आता इथं होतं काय, तर ज्या वेळेस फ्लुइड हे नंबर ऑफ लेयर्समध्ये डिव्हाइड केलं जातं त्यावेळेस एक लेयर ही दुसऱ्या लेयरच्या मोशनला काय करते, अपोज करते. कसं असतं बघा, फ्लुइड काय होतं आहे तर नंबर ऑफ लेयर्समध्ये असं डिव्हाइड केलं जातं, बरोबर. अशा लेयर्समध्ये फ्लुइड काय होत असतं, फ्लो होत असतं. मग फ्लुइड फ्लो होत असताना ॲक्च्युली काय झालं तर इथे ही बॉटम लेयर काय करते, त्याच्या ॲडजसंट लेयरच्या मोशनला अपोज करते. अपोज करणारं फोर्स अप्लाय करते. त्यानंतर इथून ही लेयर जी आहे तिच्या ॲडजसंट लेयरला काय करते, मोशनला अपोज करते. ही लेयर तिच्या वरच्या लेयरला काय करेल, मोशनला अपोज करेल, बरोबर. म्हणजेच ह्या डिफरंट लेयर्स ज्या आहेत फ्लुइडमध्ये त्या काय करतात तर स्वतःच्या ॲडजसंट लेयर्सला मोशनसाठी अपोज करतात, बरोबर. म्हणजे कसलं फोर्स प्रोव्हाइड करतात तर अपोजिंग फोर्स, ज्याच्यामुळे मोशन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे, असं फोर्स त्या ॲप्लाय करतात. आणि त्यामुळे ॲडजसंट लेयर्सचं मोशन जे आहे ते काय होतं, डिक्रीज होतं. आणि ही जी प्रॉपर्टी आहे फ्लुइडमध्ये असणारी, ही जी प्रॉपर्टी आहे, कसली प्रॉपर्टी आहे तर रिलेटिव्ह मोशन जे लेयरमध्ये आहे त्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्याची फ्लुइडची ही जी प्रॉपर्टी आहे हिला काय म्हणायचं, विस्कॉसिटी. मग याची डेफिनिशन काय असेल बघा, डेफिनिशन असेल द प्रॉपर्टी बाय which fluid opposes, property by which fluid opposes the relative motion, fluid opposes the relative motion between its adjacent layers. adjacent layers बघा, adjacent layers मध्ये असणाऱ्या मोशनला अपोज करणारी फ्लुइडची प्रॉपर्टी म्हणजे काय असणार आहे तर विस्कॉसिटी. मग आता ज्या फ्लुइडमध्ये ती विस्कॉसिटी प्रॉपर्टी ग्रेटर आहे, म्हणजे ज्या फ्लुइडमध्ये ॲडजसंट लेयर्समध्ये असणारं फोर्स जास्त आहे ते फ्लुइड कसं असेल, मोर विस्कस फ्लुइड. ओके. जे फ्लुइड विस्कॉसिटी प्रॉपर्टी हाय लेवलला पजेस करेल त्याला आपण काय म्हणूयात, मोर विस्कस फ्लुइड. त्यानंतर जे फ्लुइड ही प्रॉपर्टी पजेस करत नाही त्याला काय म्हटलं जाईल तर नॉन विस्कस फ्लुइड. विस्कस फ्लुइड म्हणजे काय तर फ्लुइड विच पजेस द प्रॉपर्टी ऑफ विस्कॉसिटी इज कॉल्ड ॲज द विस्कस फ्लुइड. And what is the non-viscous fluid? The fluid which does not possess the property of viscosity is called as the non-viscous fluid. आत्ता जे एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला हनी, ऑइल आणि वॉटरचं, तर त्याच्यामध्ये मोर विस्कस कोण असणार सांगा मला तर हनी. मोर विस्कस म्हणजे काय तर त्याचं मोशन एकदम स्लो चालू आहे, बरोबर. मोर विस्कस का आहे का तर त्याच्या लेयर्समध्ये काय आहे, अपोजिंग फोर्स जास्त आहे आणि त्यामुळे त्याचं मोशन कसं चालू आहे, स्लो स्पीडमध्ये चालू आहे. मग अशा फ्लुइडला काय म्हणायचं, मोर विस्कस. मग आता इथे हनी आणि ऑइल हे दोन्ही पण कसे आहेत तर विस्कस फ्लुइड आहेत, कारण ते वॉटरच्या नंतर पुढे पास होतात आणि वॉटर फर्स्ट नंबरला येतं ना. आणि वॉटर लक्षात ठेवायचं आहे कसलं फ्लुइड आहे तर नॉन विस्कस फ्लुइड आहे. वॉटरच्या लेयर्समध्ये अपोजिंग फोर्स नाही, निग्लिजिबल असेल, त्याच्यामुळं त्या फ्लुइडला काय म्हटलं जाईल तर नॉन विस्कस फ्लुइड. ओके. विस्कॉसिटी प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी म्हणजे काय तर प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय विच इट अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन इट्स ॲडजसंट लेयर्स इज कॉल्ड ॲज द विस्कॉसिटी. अँड द फ्लुइड्स विच पजेस the property of viscosity are called as the viscous fluids and the fluids which does not possess the property of viscosity are called as the non viscous fluids. okay. viscous fluids एक्झाम्पल मी काय सांगितलं आता, viscous fluids एक्झाम्पल आहे हनी, ऑइल हे एक्झाम्पल आहे विस्कस फ्लुइडचं. आणि नॉन विस्कस फ्लुइडचं एक्झाम्पल काय असेल तर वॉटर. इट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन विस्कस फ्लुइड. आता महत्त्वाचं बघा, सपोज विस्कस फ्लुइड आहे आणि नॉन विस्कस फ्लुइड आहे, तर या दोघांचा फ्लो कसा असू शकतो बघा. हे आहे सपोज विस्कस फ्लुइड, विस्कस फ्लुइड. तर विस्कस फ्लुइडमध्ये याचं एक्झाम्पल काय, ऑइल, हनी हे विस्कस फ्लुइड आहेत. यांच्यामध्ये
हा जो फ्लो आहे लिक्विडचा तो असा होतो बघा. इथं हे सेंटरची लाईन असेल, त्यानंतर ही त्याच्यावरची आणि ही त्याच्यावर असणारी. ओके, अशा प्रकारे हा फ्लो असणार आहे. मग याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर जर व्हिस्कस फ्लुइड असेल तर त्याचं स्पीड जे आहे ते कुठं जास्त आहे बघा, सेंटरला जास्त आहे. आणि सेंटरपासून दोन्ही साईडला ते स्पीड कसं असतं, कमी असतं. म्हणजे सेंटरला जास्त स्पीड आहे पार्टिकलचं, त्या फ्लो लाईनवर सेंट्रल फ्लो लाईन जी आहे तिच्यावर जे पार्टिकल्स मूव्ह होतात त्या पार्टिकलचं स्पीड हे जास्त असेल कोणापेक्षा, तर ॲडजसंट लेयर्समध्ये मूव्ह होणाऱ्या पार्टिकल्सपेक्षा सेंट्रल लाईनचं स्पीड काय असेल, जास्त असेल. फ्लोचं लक्षात ठेवायचं. व्हिस्कस फ्लुइड असेल तर अशा टाईपच्या या फ्लो लाईन्स असतील आणि सेंट्रल लाईन जी आहे, सेंट्रल फ्लो लाईन, त्यावरून जे पार्टिकल्स मूव्ह होतात त्यांचं स्पीड जास्त असेल आणि ॲडजसंट फ्लो लाईन्सवरून मूव्ह होणाऱ्या पार्टिकलचं स्पीड हे कमी असेल. त्यानंतर सपोज आपण बघूया तिथे नॉन व्हिस्कस फ्लुइड. नॉन व्हिस्कस फ्लुइड, नॉन व्हिस्कस फ्लुइड कोणता आहे सांगा, तर वॉटर. वॉटर इज द नॉन व्हिस्कस फ्लुइड. मग याच्यामध्ये या फ्लो लाईन्स कशा आहेत बघा, अशा प्रकारे या फ्लो लाईन्स असतील. म्हणजे जर बघितल्यात व्यवस्थित तर काय दिसेल बघा, तर या फ्लो लाईन्स ज्या आहेत त्या इक्वल दिसत आहेत ना. म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये, प्रत्येक फ्लो लाईनमध्ये स्पीड कसं आहे, सेम आहे. म्हणजे वॉटर आहे नॉन व्हिस्कस. वॉटर ज्यावेळेस टेबलवरून खाली फॉल होणार आहे त्यावेळेस त्या वॉटरच्या नंबर ऑफ लेयर्स आहेत, त्या प्रत्येक लेअरमध्ये स्पीड कसं असणार आहे, सेम असणार आहे. आणि नॉन व्हिस्कससाठी सेम असेल. आणि व्हिस्कससाठी काय सांगितलं, तर सेंट्रल फ्लो लाईन जी आहे तिचं स्पीड सगळ्यात जास्त आणि तिच्या ॲडजसंट फ्लो लाईन्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये स्पीड कसं असणार आहे, कमी असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. इथे आपण काय बघितलं, तर व्हिस्कॉसिटी म्हणजे काय. व्हॉट इज द व्हिस्कॉसिटी, द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड by which it opposes the relative motion between its layers is called as the viscosity. The fluids which possess the property of viscosity are called as the viscous fluids, and the fluids which does not possess the property of viscosity are called as the non-viscous fluid. The example of viscous fluid is oil, honey, and example of non-viscous fluid is water. In viscous fluid, the flow lines are like this. The central flow line is having the higher speed than adjacent flow lines. बघा, सेंट्रल फ्लो लाईनचं स्पीड जास्त आहे, तिच्या ॲडजसंट ज्या आहेत त्याच्यामध्ये तिच्यापेक्षा स्पीड कमी आहे. आणि त्याच्या जसं तुम्ही सेंट्रल फ्लो लाईनपासून अवे जाल तसं काय होत जाणार आहे, स्पीड कमी होत जाणार. सेंट्रलचं जास्त, तिच्यापेक्षा कमी तिच्या ॲडजसंट, आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्या ॲडजसंट जर असतील तर स्पीड अजून काय होत जाईल, कमी होत जाईल. म्हणजे सेंट्रल फ्लो लाईनपासून तुम्ही जसजसं अवे जाल तसं काय होणार आहे, तर स्पीड डिक्रीज होत जाणार आहे. आलं लक्षात. आणि नॉन व्हिस्कस फ्लुइडसाठी ऑल फ्लो लाईन्समध्ये पार्टिकलचं स्पीड कसं असेल, सेम असेल. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा इथे आपण काय बघितलं, व्हिस्कॉसिटी प्रॉपर्टी काय आहे, नॉन व्हिस्कस आणि व्हिस्कस फ्लुइडचा फ्लो हा कसा असतो हे बघितलेलं आहे. ओके, आता आणखीन एक बघा एक्झाम्पल, रिवर आहे, रिवर वॉटर. नदीचं पाणी ज्यावेळेस वाहत असतं तर सपोज हे आहे बँक ऑफ द रिवर. हे काय आहे, रिवर बँक. म्हणजे याच्यातून काय होतं आहे, तर असं इकडे वॉटर काय होतं आहे, फ्लो होतं आहे नंबर ऑफ लेयर्समध्ये. आता याच्यामध्ये सुद्धा बघा रिवर बँक आहे, नदीचं पाणी असं वाहत आहे. हे जे साईडचे दोन आहेत त्याला आपण काय म्हणतो, बँक्स असं म्हणतो. म्हणजे नदीचं पात्र म्हणतो आपण त्याला. त्याच्यातून पाणी सपोज असं वाहत आहे, तर ते वाहताना तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर काय लक्षात येईल बघा, तर सेंटरला जे वॉटर वाहत असतं ना, सेंटरला मध्ये, तर ते वॉटर जे आहे त्याचं स्पीड कसं असतं, जास्त असतं. आणि ते बँक्स जे आहेत म्हणजे त्या एकदम कडेला, तर तिथं पाण्याचं स्पीड कसं असतं, कमी असतं. लक्षात ठेवा, हे असं हॉरिझॉन्टल आहे, असं रिवर बँक आहे, तिथून वॉटर काय होतं आहे, फ्लो होतं आहे. तर सेंट्रल वॉटर जे आहे त्याचं स्पीड कसं असेल, जास्त असेल. आणि या सेंट्रल वॉटरपासून अवे जाल तसं स्पीड कमी होत जाईल. आणि ह्या रिवर बँक्स ज्या आहेत तिथं पाण्याचं स्पीड कसं असतं, खूप कमी असतं. तुम्ही जर बघितलं असेल तर नदीच्या पात्रात आपण ज्यावेळेस उतरतो
त्यावेळेस काय होतं, जिथे आपण उतरतो की नाही कडेला, तिथं स्पीड कसं असतं, कमी असतं. असं वाटतं की ते वॉटर कसं आहे, स्टेबल आहे. आणि जर तुम्ही सेंटरला बघितलं तर ते वॉटर फ्लो होत असतं, फ्लो होताना दिसतं. म्हणजे का तर त्याचं स्पीड कसं असतं, जास्त असतं. लक्षात ठेवा काय सांगितलं, रिव्हर वॉटर जे आहे ते फ्लो होत असताना त्याचं स्पीड हे कुठे जास्त आहे, तर सेंट्रल लाईनवर जास्त आहे, सेंट्रल फ्लो लाईनवर. आणि जसजसं तुम्ही सेंटरपासून अवे जाल टुवर्ड्स द बँक ऑफ द रिव्हर, तर काय होत जाईल, स्पीड डिक्रीज होईल. आणि रिव्हर बँक ज्या आहेत त्या रिव्हर बँकच्या इथे काय होतं, तर स्पीडची व्हॅल्यू ही खूप कमी असते. आलं लक्षात, सेंटरला जास्त, रिव्हर बँकला ते स्पीड कसं असतं, कमी असतं. समजलं सगळ्यांना. नाउ वी विल सी आवर नेक्स्ट पॉइंट, विस्कस ड्रॅग और विस्कस फोर्स. ओके, नेक्स्ट पॉइंट आपला कोणता आहे, तर विस्कस ड्रॅग किंवा त्याला काय म्हटलं जातं, तर विस्कस फोर्स असं म्हटलं जातं. आता आपण एक बघितलं की विस्कॉसिटी म्हणजे काय असतं. व्हॉट इज मीन बाय द विस्कॉसिटी, द प्रॉपर्टी विच अपोजेस द motion between adjacent layers of fluids is called as the viscosity. Then what is the viscous force? मीनिंग लक्षात असेल विस्कॉसिटीचं. विस्कस फोर्स म्हणजे काय सांगता येईल आपल्याला. विस्कॉसिटी कधी पजेस होते, तर ज्या वेळेस ॲडजसंट लेअरमध्ये काय अप्लाय केलं जातं, फोर्स अप्लाय केलं जातं. कसलं फोर्स असतं ते, अपोझिंग फोर्स असतं. एक लेअर दुसऱ्या लेअरवर काय करते, तर अपोज करणारं फोर्स एक्झर्ट करते. आणि त्या फोर्सला काय म्हटलं जातं, तर विस्कस ड्रॅग किंवा विस्कस फोर्स. व्हॉट इज मीन्ड बाय द विस्कस फोर्स, द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द विस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड इज कॉल्ड ॲज द विस्कस फोर्स. म्हणजे फ्लुइडकडे विस्कॉसिटी ही जी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जी आहे ती कुणामुळे आहे, तर या विस्कस फोर्समुळे. बरोबर, म्हणजे विस्कॉसिटी म्हणजे काय, तर ज्या प्रॉपर्टीमुळे ॲडजसंट लेयर्समधलं मोशन अपोज केलं जातं त्याला काय म्हणायचं, त्या प्रॉपर्टीला विस्कॉसिटी असं म्हणायचं. आणि ती विस्कॉसिटी प्रॉपर्टी ही कशामुळे पजेस होते, तर विस्कस फोर्स अप्लाय केल्यामुळे. म्हणजे ॲडजसंट लेयर्समध्ये मोशनला अपोज करणारं फोर्स प्रेझेंट आहे. आणि ते जे फोर्स आहे ते मोशनला अपोज करतं आणि त्यामुळे ते फ्लुइड कसं होतं, विस्कस फ्लुइड होतं. आणि ती प्रॉपर्टी कोणती असते, विस्कॉसिटी असते. आणि त्यामुळे ते फोर्स जे आहे त्याला नाव काय असेल, विस्कस फोर्स. ओके, द फोर्स ड्यू टू विच द फ्लुइड पझेस द प्रॉपर्टी ऑफ विस्कॉसिटी और द फोर्स विच इज produced between the adjacent layers of fluid to oppose the relative motion between them is called as the viscous force. काय सांगू शकता तुम्ही डेफिनेशन, the force between adjacent layers of fluids, the force between adjacent layers of fluid which opposes the motion between them is called as the viscous force. Viscous force म्हणजे काय असेल बघा, the force between adjacent layers of fluid. कुठे आहे फोर्स, फ्लुइडच्या adjacent layers मध्ये. which opposes the motion between them, जे काय करतं, त्या लेयर्समध्ये होणाऱ्या मोशनला अपोज करतं. त्या फोर्सला काय म्हटलं जाईल, तर विस्कस फोर्स किंवा काय म्हणायचं, विस्कस ड्रॅग. आलं लक्षात सगळ्यांच्या. विस्कस फोर्स म्हणजे काय, द फोर्स बिटवीन ॲडजसंट लेयर्स ऑफ फ्लुइड्स विच अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. आता बघा, सपोज इथे आपण एक स्टेशनरी लेअर घेतली. ही लेअर कशी आहे, स्टेशनरी आहे. स्टेशनरीचा अर्थ काय, तर स्टेबल. ओके, स्टेशनरी लेअर आहे. आणि या लेअरपासून अशा आपण आणखीन वर काही लेयर्स घेऊयात. अशा लेयर्स घेतल्या तर बघा इथे काय होत जातं बघा.
सगळ्यांनी डायग्रॅम नीट बघायची आहे. इथे बॉटमला एक लेअर घेतलेली आहे मी. कसली लेअर आहे ही? स्टेशनरी लेअर आहे. म्हणजे फ्लुइड हे काय केलं जातं बघा, नंबर ऑफ लेयर्समध्ये डिवाइड होतं. इथे आपण कसला फ्लो घेत आहे? रिव्हर वॉटरचा फ्लो घेतोय. रिव्हर वॉटर ज्यावेळेस फ्लो होतं त्यावेळेस मघाशी मी तुम्हाला काय सांगितलं, जर हॉरिझॉन्टल असा सरफेस घेतला तर सेंटरला स्पीड काय असतं? जास्त असतं आणि त्याच्या बँक्सच्या इथे स्पीड काय असतं? कमी असतं. आता इथे घेताना आपण डेप्थ घेतोय रिव्हरची. ओके, म्हणजे इथं रिव्हर वॉटर आहे, खाली पण इथे आपण बॉटमपर्यंत जातोय. ओके, आणि इथं आपल्याला दिसणारा रिव्हर वॉटरचा हा फ्री सरफेस आहे आणि रिव्हर वॉटरचा बॉटम सरफेस हा आहे आणि तो कसा असतो तर स्टेशनरी असतो आणि त्याला आपण काय म्हणूयात? स्टेशनरी लेअर. आता इथे एक लक्षात ठेवायचं की जसजसं आपण बॉटमपासून टॉपकडे जाऊ तसतसं काय होतं? वॉटरचं स्पीड हे काय होत जातं? इन्क्रीज होत जातं. बॉटम टू टॉप स्पीड काय होतं? इन्क्रीज होतं आणि टॉप टू बॉटम गेलात तर स्पीड काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि बॉटम लेअरला स्पीड किती असतं? 0 असतं आणि त्यामुळे त्या लेअरला काय म्हटलं जातं? स्टेशनरी लेअर. ओके, सगळ्यांच्या लक्षात येते का बघा? रिव्हर आहे, रिव्हर फ्लो होत आहे. रिव्हरचा वरचा सरफेस म्हणजे टॉप लेअर तो फ्री सरफेस आहे. त्यानंतर ते रिव्हर वॉटर नंबर ऑफ लेयर्समध्ये डिवाइड झालेला आहे आणि त्याचा एकदम बॉटमचा जो सरफेस आहे तो जर तुम्ही कन्सिडर केला तर तो हा आहे बॉटमचा सरफेस. त्याच्यापासून तुम्ही वरवर चाललाय. ओके, इथं पर्टिक्युलर एका पॉईंटला म्हणजे या लेअरपासून सपोज तुम्ही एक्स एवढं डिस्टन्स घेतलं, स्टेशनरी लेअरपासून एक्स या डिस्टन्सवर ही जी लेअर आहे ह्याचं स्पीड किती आहे? सपोज व्ही एवढं आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं बघा, या एक्स या डिस्टन्सवर जी लेअर आहे तिचं स्पीड किती आहे? व्ही. आत्ता मी जसं सांगितलं की त्या एखाद्या पर्टिक्युलर लेअरपासून तुम्ही जसजसं वर जाल तसं काय होणार आहे? स्पीड इन्क्रीज होत जाणार आहे आणि त्या लेअरपासून खाली याल तसं स्पीड काय होत जाणार? डिक्रीज होत जाणार. मग असंच सपोज आपण इथे काय केलं बघा, एक्स या डिस्टन्सवर एक लेअर आहे तिचं स्पीड आहे सपोज व्ही. एक्सच्या खाली एखादी लेअर असेल किती डिस्टन्सवर? तर एक्स मायनस डी एक्स या डिस्टन्सवर इथं एखादी ही लेअर आहे. ओके, ही जी लेअर आहे हिचं डिस्टन्स किती आहे? एक्स मायनस डी एक्स आणि त्या लेअरचं स्पीड हे व्ही एवढं असेल का? नाही. ते कसं असेल तर व्हीपेक्षा कमी असेल, कारण ती लेअर जी आहे ही एक्स मायनस डी एक्स ही एक्सच्या पेक्षा खाली येते ना, बॉटमला येते तिच्यापेक्षा. त्याच्यामुळं स्पीड व्ही एवढं असेल का? नाही. स्पीड हे व्हीपेक्षा कमी असेल. किती असेल तर व्ही मायनस डी व्ही. त्यानंतर आपण या लेअरच्या वरची एखादी लेअर बघूयात. ही किती डिस्टन्सवर होती? एक्स डिस्टन्सवर. त्याच्या खाली असणारी लेअर एक्स मायनस डी एक्स डिस्टन्सवर आणि त्याच्यावर असणारी लेअर ही किती डिस्टन्सवर असेल बघा, तर एक्स प्लस डी एक्स या डिस्टन्सवर. किती डिस्टन्सवर असेल ही लेअर? एक्स प्लस डी एक्स, ही एक्स आणि ही एक्स मायनस डी एक्स. मग ज्या लेअरचं डिस्टन्स एक्स आहे तिचा स्पीड किती आहे? व्ही. ज्या लेअरचा डिस्टन्स एक्स मायनस डी एक्स आहे तिचं स्पीड आहे व्ही मायनस डी व्ही आणि ज्या लेअरचा डिस्टन्स एक्स प्लस डी एक्स आहे तिचं स्पीड किती असेल? व्ही प्लस डी व्ही. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की जसजसं तुम्ही बॉटम लेअरपासून वर चाललायत तसतसं काय होणार? बॉटम लेअरपासूनचं डिस्टन्स इन्क्रीज होत जाईल. बॉटम लेअरपासून डिस्टन्स इन्क्रीज होतं आहे त्याचसोबत काय होणार? तिचं स्पीड काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे बॉटम लेअरपासून जसजसं वर जाल टॉपकडे तसं काय होणार आहे? तर या फ्लुइडचं स्पीड काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. आणि टॉप टू बॉटम असं रिव्हर्स यायला गेलात तर स्पीड काय होत जाईल? डिक्रीज होत जाईल. आता महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं, बॉटम टू टॉप स्पीड वाढतं, टॉप टू बॉटम स्पीड काय होतं? डिक्रीज होतं आणि बॉटमला रीच झाल्यानंतर स्पीडची व्हॅल्यू ही 0 होते. ज्यावेळेस टॉप टू बॉटम याल त्यावेळेस बॉटमला रीच झाल्यानंतर स्पीडची व्हॅल्यू किती होणार आहे? डिक्रीज, कमी 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 होत जाईल. बघा, टॉपला स्पीड आहे व्ही प्लस डी व्ही, इथं आहे व्ही, इथं किती आहे? व्ही मायनस डी व्ही
आता इथे परत काय असेल v-2dv 3dv असं होत जाईल ना, आणि असं करून करून काय होईल स्पीड डिक्रीज होईल आणि बॉटमला रीच झाल्यानंतर स्पीडची व्हॅल्यू किती असेल 0 असेल. म्हणजे ते फ्लुईड जे आहे किंवा ते वॉटर जे आहे त्याचं स्पीड 0 आहे. म्हणजे ते कसं आहे तर स्टेबल आहे, आणि मग त्या स्टेबल वॉटर आहे त्याच्यामुळं त्या लेअरला काय म्हटलं जाईल तर स्टेशनरी लेअर. स्टेशनरी लेअरचा अर्थ काय असतो स्टेबल आहे, रेस्टमध्ये आहे, तिथे असणारं वॉटर रेस्टमध्ये आहे, त्याचं स्पीड 0 आहे, म्हणून त्या लेअरला काय म्हणायचं स्टेशनरी लेअर असं म्हणायचं. आलं सगळ्यांच्या लक्षात. इथे आपण काय बघितलं तर बॉटम टू टॉप काय होतं, टॉप टू बॉटम काय होतं. आता आणखीन एक लक्षात ठेवायचं की बॉटम टू टॉप जाताना स्पीड काय होतं इन्क्रीज होतं. प्रत्येक लेअरचं स्पीड हे कसं असतं डिफरंट असतं. म्हणजे सपोज या लेअरचं स्पीड असेल 10 km/h, याचं असेल 8 km/h, ओके, याचं किती असेल 7 km/h, याचं किती असेल असंच खाली खाली किती होत जाईल. सपोज इथं असेल 2 km/h. म्हणजे काय झालं बघा, इथं जेवढं स्पीड आहे त्याच्यापेक्षा या लेअरमध्ये स्पीड कमी आलं, त्याच्यापेक्षा या लेअरमध्ये स्पीड कमी आलं, याच्यापेक्षा इथे स्पीड कमी आलं. म्हणजे स्पीड काय होत चाललं आहे कमी 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 होत चाललं आहे टॉपपासून बॉटमकडे. पण एक लक्षात ठेवायचं, जरी लेअर टू लेअर हे स्पीडची व्हॅल्यू डिफरंट असेल तरी पण एका लेअरमध्ये सगळीकडे स्पीडची व्हॅल्यू कशी असते कॉन्स्टंट असते. ओके, म्हणजे बॉटम टू टॉप इन्क्रीज होतं, टॉप टू बॉटम डिक्रीज होतं, पण एका लेअरमध्ये सगळीकडे कसं असतं कॉन्स्टंट. म्हणजे या लेअरमधून जाणारं हे जे फ्लुईड आहे या फ्लुईडसाठी प्रत्येक वेळेस स्पीड किती असणार आहे 10 km/h. म्हणजे इथून सपोज इथं एखादा पार्टिकल आला, तो पार्टिकल पुढे पास झाला, किती स्पीडनं गेला 10 km/h. त्याच्या मागून एखादा पार्टिकल आला, तो पण किती स्पीडनं जाणार आहे 10 km/h. म्हणजे त्या लेअरसाठी फ्लुईडच्या प्रत्येक पार्टिकलचं स्पीड हे सेम असेल. पण त्याच्या खालची लेअर आहे तिचं स्पीड याच्यापेक्षा डिफरंट आहे, पण इथून जाणाऱ्या प्रत्येक पार्टिकलसाठी स्पीड किती आहे तर 8 km/h. आलं लक्षात. म्हणजे बॉटम टू टॉप स्पीड इन्क्रीज होईल, टॉप टू बॉटम स्पीड डिक्रीज होईल, बरोबर. आणि ॲडजसंट लेअर्समध्ये स्पीडची व्हॅल्यू काय असते डिफरंट असते, आणि एका लेअरमध्ये सगळीकडे कशी असते सेम असते. म्हणजे लेअर टू लेअर डिफरंट आहे, पण एका सेम लेअरमध्ये सगळीकडे फ्लोची स्पीड जी आहे ती कशी असणार आहे सेम असणार आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात. हा जो फ्लो आहे हा कसला फ्लो आहे तर स्ट्रीमलाईन फ्लो आहे. स्ट्रीमलाईन फ्लो का म्हटलं का तर एका लेअरमध्ये सगळीकडे स्पीड कॉन्स्टंट आणि लेअर टू लेअर स्पीड कसं आहे डिफरंट. काय कळालं, लेअर टू लेअर कसं आहे डिफरंट आहे, पण एका लेअरमध्ये कसं आहे कॉन्स्टंट आहे. आपण म्हणतो ना रिव्हर वॉटर, हे कशाचं एक्झाम्पल आहे तर स्ट्रीमलाईन फ्लोचं एक्झाम्पल आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक पॉईंट बघायचा आहे, तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय असतो. व्हेलॉसिटी ग्रेडियंट, ओके. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय तर इट इज इक्वल टू dv/dx. फॉर्म्युला काय असतो त्याचा dv/dx. मग आता dv म्हणजे काय चेंज इन व्हेलॉसिटी, dx म्हणजे काय डिस्टन्स. आता चेंज इन व्हेलॉसिटी, कुणाची व्हेलॉसिटी चेंज होते फ्लुईडची, ओके, विथ रिस्पेक्ट टू काय डिस्टन्स. आणि डिस्टन्स कुठून मेजर करायचं तर स्टेशनरी लेअरपासून. मग डेफिनिशन काय तयार होईल बघा, रेट चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी of fluid with respect to distance of layer from stationary layer. ओके, ही झाली कशाची डेफिनेशन व्हेलॉसिटी ग्रेडियंटची. काय आहे बघा, चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर. सोपा आहे. कोणताही ग्रेडियंट असेल
तर ग्रेडियंटसाठी हे तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे बघा, की कोणाचाही ग्रेडियंट लिहायचा असेल तर त्या क्वांटिटीमध्ये होणाऱ्या चेंजला विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन काय घ्यायचं, चेंज इन डिस्टन्स. ओके, मग dv/dx याच्यावरून आपल्याला काय मिळतो, व्हेलॉसिटी ग्रेडियंट मिळतो. आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू इट्स डिस्टन्स फ्रॉम द स्टेशनरी लेअर. जसजसं डिस्टन्स चेंज होईल स्टेशनरी लेअरपासून तसतसं फ्लुइडची व्हेलॉसिटी काय असते, डिफरंट असते. डिस्टन्स क्लोज असेल तर फ्लुइडची व्हेलॉसिटी कमी असणार. जसजसं स्टेशनरी लेअरपासून तुम्ही अवे जाल तसतसं काय होईल, स्पीडची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल. म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय रिप्रेझेंट करतो, तर लेअरच्या डिस्टन्सनुसार तिच्या व्हेलॉसिटीमध्ये होणारा चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम स्टेशनरी लेअर इज कॉल्ड ॲज द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता या व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं SI युनिट काय असेल सांगा बरं, काय असेल SI युनिट, व्हेलॉसिटी ग्रेडियंट जो आहे त्याचं SI युनिट काय असेल बघा, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे कशामध्ये असणार, मीटर पर सेकंदमध्ये. विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेतो, डिस्टन्स. बघा व्हेलॉसिटीमधला चेंज युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंद. अपॉन डिस्टन्स घेतोय, डिस्टन्स कशामध्ये मेजर केलं जातं, मीटरमध्ये. मीटर कॅन्सल झालं, मग युनिट काय आलं बघा, पर सेकंद. म्हणजे SI युनिट काय आहे बघा याचं, पर सेकंद किंवा तुम्ही काय म्हणू शकता, (10⁻⁻⁻1. इट इज द युनिट ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा SI युनिट आहे पर सेकंद किंवा (10⁻⁻1) आणि त्याचं डायमेन्शन काय असेल आता, तर L0 m0 t-1. इथे आपण काय बघितलं बघा, विस्कस ड्रॅग म्हणजे काय किंवा विस्कस फोर्स म्हणजे काय. व्हॉट इज अ विस्कस फोर्स, द फोर्स बिटवीन ॲडजसंट लेयर्स ऑफ फ्लुइड्स which opposes the motion between them is called as the viscous force. Viscous force is responsible for viscosity of the fluid. Here we have seen that if the fluid is divided in number of layers, then from bottom to top the speed of the fluid increases, from top to bottom speed decreases. Okay, so at bottom layer speed of the fluid is 0, so it is called as the stationary layer. Okay, bottom to top increase होईल, top to bottom decrease, bottom ला 0 आणि त्याच्यामुळे त्या लेअरला काय म्हणायचं, स्टेशनरी लेअर असं म्हणायचं. आणि इथे लेअर टू लेअर स्पीड डिफरंट आहे, पण एका लेअरमध्ये सगळीकडे कसं आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय बघितलं, व्हॉट इज मीन्ड बाय द व्हेलॉसिटी ग्रेडियंट, तर चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द स्टेशनरी लेअर इज कॉल्ड ॲज द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. SI युनिट इज पर सेकंड अँड डायमेन्शन्स आर L0 m0 t-1. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द न्यूटन्स फॉर्म्युला फॉर विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. विस्कॉसिटी ऑफ फ्लुइडसाठी न्यूटन या सायंटिस्टनं एक फॉर्म्युला सांगितलेला आहे, तर तो फॉर्म्युला काय आहे हा आपल्याला बघायचा आहे. आत्ता आपण बघितलं की फ्लुइड ज्यावेळेस नंबर ऑफ लेयर्समध्ये डिवाईड होतं त्यावेळेस काय होतं, त्या ॲडजसंट लेयर्समध्ये काय असतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं. ओके, नाउ आवर नेक्स्ट पॉइंट इज न्यूटन्स फॉर्म्युला फॉर विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड्स. ओके, फ्लुइडच्या विस्कॉसिटीसाठी न्यूटन या सायंटिस्टनं एक फॉर्म्युला सांगितला आहे. तो फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला आत्ता बघायचं आहे. तर न्यूटन या सायंटिस्टनं हा जो फॉर्म्युला सांगितला हा कशावर डिपेंड आहे, तर विस्कस फोर्सवर डिपेंड आहे. विस्कस फोर्स कुणामध्ये ॲक्ट होत आहे, तर फ्लुइड हॉरिझॉन्टल सरफेसवरून फ्लो होत आहे. हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस आहे त्याच्यावरून फ्लुइड काय होत आहे, फ्लो होत आहे. तर त्या केसमध्ये फ्लुइड कशामध्ये डिवाईड होतं, तर नंबर ऑफ लेयर्समध्ये डिवाईड होतं. नंबर ऑफ लेयर्समध्ये डिवाईड झाल्यानंतर आपल्याला आत्ता आपण बघितलं की प्रत्येक लेअरमध्ये फ्लुइडचं स्पीड कसं असतं, डिफरंट असतं. बॉटमला सगळ्यात कमी, बॉटम टू टॉप ते काय होतं, इन्क्रीज होतं. हे आपण आता बघितलं. मग लेयर्समध्ये असणारं जे स्पीड आहे त्याला अपोज करणारं एक प्रकारचं फोर्स प्रेझेंट असतं आणि ते जे फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो, विस्कस फोर्स असं म्हणतो. मग न्यूटन या सायंटिस्टनं काय सांगितलं बघा, तर विस्कस फोर्स बिटवीन ॲडजसंट
layers of fluid, viscous force between adjacent layers of fluid when it is divided in number of layers is directly proportional to first आहे area of layer आणि सेकंड आहे velocity gradient. आता लक्ष द्या, काय सांगितलंय बघा, विस्कस फोर्स कोणामध्ये ॲक्ट होणारं, ज्या वेळेस फ्लुइड हे हॉरिझॉन्टल प्लेन सरफेसवरून फ्लो होत आहे आणि ते नंबर ऑफ लेयर्समध्ये काय होतं आहे, डिव्हाइड होतं आहे, तर त्या लेयर्समध्ये जे ॲक्ट होणारं अपोजिंग फोर्स आहे, म्हणजेच कोणतं फोर्स आहे, विस्कस फोर्स आहे. ते विस्कस फोर्स हे कुणावर डिपेंड असेल, तर डायरेक्टली प्रपोर्शनल कुणाला आहे, तर एरिया ऑफ लेयर, त्या लेयरच्या एरियाला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. आणि वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय आहे, आता आपण बघितलं, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द स्टेशनरी लेयर इज कॉल्ड ॲज द वेलॉसिटी ग्रेडियंट. आणि या दोन फॅक्टर्सवर हे फोर्स जे आहे हे डायरेक्टली डिपेंड आहे. हे कुणाचा लॉ आहे, तर न्यूटन्स लॉ आहे. न्यूटन्स लॉ कशासाठी आहे हा, तर विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. लक्षात ठेवायचं, न्यूटनचे बरेच लॉ आहेत. आता आपण साऊंड एक टॉपिक पाहिला होता, तर त्याच्यामध्ये न्यूटन्स लॉ फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असा एक होता. त्यानंतर न्यूटनचे मोशनचे लॉज आहेत, ग्रॅव्हिटेशनचे लॉज आहेत. तर आत्ता इथे आपण काय बघतोय, तर न्यूटनचा विस्कॉसिटी ऑफ फ्लुइडसाठी जो लॉ आहे तो लॉ काय आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड काय आहे सांगितलं, द फोर्स which is acting, the viscous force acting between adjacent layers of fluid when it is flowing in number of layers. It is directly proportional to area of the layer and second काय, velocity gradient. आता हे स्टेटमेंट सोपं आहे बघा. विस्कस फोर्स सपोज F असेल, म्हणजे नंबर ऑफ लेयर्स आहेत, त्यांच्यामध्ये ॲक्ट होणारं फोर्स कोणता आहे, तर F हे फोर्स आहे आणि त्याला आपण काय म्हणूया, विस्कस फोर्स. हे जे फोर्स आहे हे डिपेंड आहे कोणावर, एरिया ऑफ लेयर काय असेल, A असेल. आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट जो आहे त्याला म्हणूयात आपण dv/dx काय आहे, वेलॉसिटी ग्रेडियंट. बघा, हे जे फोर्स आहे विस्कस फोर्स हे एरियावर डायरेक्टली डिपेंड आहे आणि वेलॉसिटी ग्रेडियंटवर डायरेक्टली डिपेंड आहे. सो द विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. आता सपोज इथे F इक्वल टू प्रपोर्शन काढलं आणि पुढे काय टाकलं आपण, इक्वल टू टाकलं, तर त्याच्या पुढे काय टाकलं पाहिजे, आपल्याला कॉन्स्टंट पुट केला पाहिजे. आणि तो कॉन्स्टंट इथे असतो इटा. आणि त्यापुढे काय येईल मग, A/dv/dx. दिस इज द फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. ओके, विस्कस फोर्स कोणामध्ये ॲक्ट होणार आहे, हे फ्लुइड प्लेन सरफेसवरून फ्लो होत आहे, हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस, आणि त्याच्या नंबर ऑफ लेयर्समध्ये ॲक्ट होणारा विस्कस फोर्स. त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, η/A/dv/dx. η/A/dv/dx. इथं A म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, व्हॉट इज A? A इज द एरिया ऑफ द लेयर. आता इथे एक लक्षात ठेवायचं, इथे एरिया जो तुम्ही घेता तो क्रॉस सेक्शनल एरिया नाही, तो कसला आहे, त्या लेयरचा एरिया आहे. एरिया वेगळा, क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा, बरोबर की नाही. म्हणजे इथे हा जो एरिया आहे हा काय आहे, एरिया ऑफ द लेयर. इथे असं लिहायचं नाही आहे की क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द लेयर. ओके, हा कसला एरिया आहे, त्या लेयरचा एरिया आहे, नुसता एरिया. ओके, एरिया ऑफ द लेयर इज A. What is dv/dx? It is the velocity gradient. Eta is the constant of proportionality which is called as coefficient of viscosity. आता इथं
हा जो इटा आहे तो काय आहे बघा, कॉन्स्टंट आहे आणि त्यालाच काय म्हटलं जाईल तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. काल आपण एक फॉर्म्युला बघितला होता रेनॉल्ड्स नंबर आणि क्रिटिकल व्हेलॉसिटीचा. त्या फॉर्म्युल्यामध्ये इटा हा सिम्बॉल आपण यूज केलेला आहे, बरोबर. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर यांचे फॉर्म्युले बघितले होते. त्याच्यामध्ये इटा हे म्हणजे काय आहे तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तो कसा फाइंड आउट केला समजलं सगळ्यांना. तर एफ प्रपोर्शनल टू ए डी व्ही अपॉन डी एक्स, प्रपोर्शनचं साईन काढून इक्वल टू टाकलं, पुढे कॉन्स्टंट आला पाहिजे आणि तो कॉन्स्टंट आहे इथे इटा आणि त्या इटाला काय म्हणायचं आहे तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आलं लक्षात. मग आता इटाचा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे असेल तर काय येईल सांगा. इटा इज इक्वल टू एफ अपॉन हे जे दोन फॅक्टर्स आहेत इकडे, हे इकडे जाऊन काय होतील डिव्हाइड होतील. मग काय येईल एफ अपॉन ए इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. इट इज द फॉर्म्युला फॉर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. हा फॉर्म्युला कुणाचा आहे, विस्कस फोर्स ॲक्टिंग बिटवीन ॲडजसंट लेयर्स ऑफ फ्लुइड आणि दिस इज द फॉर्म्युला फॉर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. फॉर्म्युला काय आहे एफ अपॉन ए डी व्ही बाय डी एक्स. आता हे जे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे त्याला सपोज डिफाईन करायचं आहे, डेफिनेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी पाहिजे आपल्याला. तर काय येईल बघा, इथे एफ आहे ना, एफची व्हॅल्यू, एफ म्हणजे काय आहे तर विस्कस फोर्स आहे. व्हॉट इज एफ, इट इज द विस्कस फोर्स. ए म्हणजे काय एरिया आणि डी व्ही अपॉन डी एक्स म्हणजे काय वेलॉसिटी ग्रेडियंट. मग कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिफाईन कसं करायचं, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड इज डिफाईन्ड ॲज विस्कस फोर्स पर युनिट एरिया ऑफ द लेयर पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. काय डेफिनेशन असणार, विस्कस फोर्स पर युनिट एरिया ऑफ द लेयर पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. ह्याला काय म्हणायचं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके. आता इटाचं सपोज आपल्याला युनिट हवं असेल तर युनिट काय येईल बघा, फोर्स कशामध्ये असणार न्यूटनमध्ये, डिवायडेड बाय एरिया कशामध्ये असेल मीटर स्क्वेअरमध्ये, डी व्ही अपॉन डी एक्सचं युनिट असतं पर सेकंद, बरोबर का. बघा फोर्स कशामध्ये न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर आणि डी व्ही अपॉन डी एक्स वेलॉसिटी ग्रेडियंट याचं युनिट काय असतं पर सेकंद असं युनिट असतं, विच इज इक्वल टू येईल न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. बघा हा पर सेकंद आहे ना इथं, मग हा पर सेकंद इथं वर गेला तर न्यूटन सेकंद होईल आणि डिवायडेड बाय काय येईल मीटर स्क्वेअर. मग न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे काय असेल कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं एस आय युनिट असेल. आता सपोज आपल्याला डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे त्याचे, तर ते कसे करायचे बघूया. बघा आत्ता इथे आपण काय बघितलं पहिल्यांदा न्यूटन्स फॉर्म्युला फॉर विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड, किंवा तुम्ही याला म्हणू शकता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. न्यूटन्स लॉ काय आहे, डेफिनेशन काय सांगितली मी, स्टेटमेंट काय सांगितलं, द विस्कस फोर्स acting between adjacent layers of fluid when the fluid is flowing in horizontal plane surface, it is divided in number of layers, then this viscous force is directly proportional to the area of the layer and velocity gradient. This is simple statement of the Newton's law of viscosity. Here F proportional to a dv by dx, then F equal to eta a dv by dx, where eta is the constant called as the coefficient of viscosity, and eta becomes formula F upon a dv by dx. As F upon a dv by dx, the unit will be Newton second per meter square. आता इथे मी तुम्हाला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनिशन सांगितली होती बघा. डेफिनिशन काय होती, इटाची डेफिनिशन आपल्याला पाहिजे असेल कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनिशन काय असेल बघा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डेफिनिशन काय सांगितली मी आत्ता, एफ अपॉन ए डी व्ही बाय डी एक्स आहे. एफ म्हणजे काय विस्कस फोर्स, विस्कस फोर्स अपॉन एरिया आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे. विस्कस फोर्स पर युनिट एरिया ऑफ लेयर पर युनिट एरिया ऑफ लेयर पर युनिट velocity gradient, per unit
velocity gradient is called as the coefficient of viscosity. बघा coefficient of viscosity म्हणजे काय आहे तर viscous force per unit area per unit velocity gradient is called as the coefficient of viscosity. त्याचं SI युनिट काय आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आता त्याचा यूज करून सपोज आपल्याला डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे, डायमेन्शन्स ऑफ इटा फाइंड आउट करायचे आहेत, तर त्यासाठी त्याचं युनिट घ्यायचं. युनिट काय आहे बघा न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. मग आता न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे SI युनिट असेल तर डायमेन्शन्स बघा न्यूटनचं डायमेन्शन असतं L1 M1 T-2, सेकंदचं डायमेन्शन T1 डिव्हायडेड बाय मीटर स्क्वेअर आहे म्हणजे L स्क्वेअर आला इक्वल टू डायमेन्शन्समध्ये हा L2 इथं वर गेला तर काय येईल L-1 झाला. M किती आहे 1 आहे आणि Tची व्हॅल्यू किती येईल -1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी L-1 M1 T-1. Okay, coefficient of viscosity is defined as the viscous force per unit area per unit velocity gradient of the fluid. Then dimensions of eta are L-1 M1 T-1 and SI unit is Newton second per meter square. आज या लेक्चरमध्ये आपण कोणते कोणते पॉईंट बघितलेत बघा. फर्स्ट पॉईंट आपण कोणता बघितला होता तर viscosity means what, then what is the viscous fluid, then what is the non-viscous fluid, then we have seen if the liquid is divided in number of layers then what happens, the velocity increases from bottom to top and decreases from top to bottom. At bottom it becomes 0, so the layer is called as the stationary layer. Then we have seen what is meant by the velocity gradient. Okay, and now we have seen the Newton's formula for viscosity of fluids. Okay.